रूपा आणि संदेशचं लग्न ठरतं, साखरपुडा होतो आणि लग्नाला 6 महिने असतात. रूपा शिकलेली मुलगी असते, दिसायला सुंदर, गोरीपान मुलगी संदेशच्या आयुष्यामध्ये आलेली असते. त्याच्यामुळे संदेश देखील खुश असतो. संदेशला चांगली सरकारी नोकरी असते, चांगला भलेभक्कम पगार असतो, स्वतःचं राहतं दुमजली घर असतं आणि त्याच्यामुळे रूपा देखील खूपच खुश असते. चांगले सासू-सासरे तिला मिळालेले असतात. नवरा चांगला मनासारखा मिळालेला असतो. त्याच्यामुळे पुढचे जे 6 महिने असतात, हे 6 महिने दोघांनी खूप एन्जॉय करायचं ठरवलेलं असतं. भेटीगाठी घ्यायच्या, खायला-प्यायला जायचं, बागांमध्ये फिरायला जायचं, मनसोक्त हसायचं, एकमेकांसोबत चांगला वेळ द्यायचा, एकमेकाला समजून घ्यायचं. याच्यासाठी त्यांनी पुढचे 6 महिने वापरायचे ठरवलेले असतात. त्याप्रमाणे कामावरून सुटल्यानंतर संदेश रूपाला केव्हा तरी बागेमध्ये फिरायला घेऊन जायचा. दोघे केव्हा तरी रेस्टॉरंटमध्ये जायचे, खायचे-प्यायचे आणि त्यांच्या दोघांच्याही घरच्यांना खूपच समाधान वाटलेलं होतं. कारण संदेशच्या घरचे आई-वडील खुश झालेले होते. आपल्याला चांगली सून मिळाली आणि मग आपल्या मुलाचा आता संसार सुखाचा होणार. या सगळ्या कारणासाठी आई-वडील देखील खुश झालेले असतात आणि बघता-बघता लग्नाची वेळ येऊन ठेपते. आता लग्नाची गडबड या घरामध्ये असते. सगळेजण खुश झालेले असतात. खरीदारी चालू असते आणि या मधल्या काळामध्ये रूपा ही संदेशला एक गोष्ट सांगते. ती म्हणते, की "मी माझ्या घरामध्ये कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं आणि हे कुत्र्याचं पिल्लू आता बघता-बघता मोठं झालंय आणि या कुत्र्याचं नाव मी मोती असं ठेवलेलं आहे आणि मोतीला माझा इतका लळा आहे, इतका लळा आहे, की तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. एक प्रकारे तू असं म्हणू शकतोस, की मोती हा माझा पहिला मुलगा आहे. तर कृपा करून तू मला आपल्या घरी त्याला ठेवण्याची परमिशन दे." संदेश रूपाकडे बघून हसतो आणि म्हणतो, "हद तेरी इतकंच ना? अगं याच्यामध्ये विचारायचं काय? आता हे घर तर तुझंच आहे. तू तुझ्यासोबत कोणालाही घेऊन येऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही आहे." आता रूपा देखील मनोमन खुश झालेली असते. आता लग्नाच्या दिवशी दोघेही लग्नबंधनामध्ये अटकतात. येणारी जाणारी मंडळी, पै पाहुणे हे सगळेजण त्यांना आशीर्वाद देऊन, खाऊन-पिऊन आपापल्या घरी जातात आणि संदेश रूपाला घेऊन वाजत-गाजत त्याच्या घराचं माप ओलांडतो. त्यांचं लग्न होतं. सगळेजण देवदर्शनाला जातात आणि देवदर्शन झाल्यानंतर त्यांची हनीमूनला जाण्यासाठी सगळीकडे चर्चा सुरू होते. आजूबाजूची मंडळी त्यांना प्रेमाने चिडवत असतात, खिजवत असतात. शेवटीला शिमला डेस्टिनेशन फायनल होतं. दोघांच्याही बॅगा पॅक होतात. दोघेजण अत्यंत आनंदाने शिमल्याला हनीमूनसाठी रवाना होतात. तिथे 4-8 दिवस हनीमून साजरं केलं जातं. त्याच्यानंतर संदेश आणि रूपा आपल्या घरी येतात. रूपा 2-3 दिवसांसाठी माहेरी गेलेली असते. माहेरून येताना ती तिचा मोती म्हणजे तिचा लाडका कुत्रा याला घेऊन आपल्या सासरी येते आणि सासरी आल्यानंतर तिची जी नेहमीची दिनचर्या आहे ही सुरू झालेली असते. सकाळी उठायचं, आपल्या नवऱ्यासाठी प्रेमाने डबा बनवून द्यायचा आणि मग नवरा ऑफिसला गेला की मग सासू-सासऱ्यांची सेवा करायची. आपल्या आवडीच्या टीव्हीवरचे कार्यक्रम बघायचे. संध्याकाळ झाली की सासू-सासऱ्यांसाठी चहा बनवून द्यायचा आणि मग आपल्या नवऱ्याची वाट बघत बसायचं. असा तिचा दिनक्रम आहे हा सुरू असतो आणि तिचा जो लाडका कुत्रा आहे मोती हा तिच्यासुद्धा आजूबाजूला असतो. त्याच्यामुळे घर नवीन असलं तरी देखील तिला दिवस जाण्यासाठी अडचण येत नव्हती. कारण आई-वडिलांसारखेच माया करणारे सासू-सासरे आता तिच्या नशिबामध्ये आलेले होते. तिचे सासरे देखील तिच्या लाडक्या कुत्र्याला सकाळी उठून फिरायला घेऊन जायचे आणि आपल्याच घरातला एक मेंबर आहे असं त्या मोतीला सगळेजण वागवत होते. त्याच्यामुळे एकूणच काय तर आनंदी आनंद हा रूपाच्या आयुष्यामध्ये आलेला होता. संध्याकाळी नवरा घरी आल्यानंतर दररोज रूपा त्याला नवनवीन करून खायला घालायची आणि सासू-सासरे देखील खूपच खुश होते. सासरे पेन्शनर होते आणि सासूबाईसुद्धा त्यांच्या घरामध्ये होत्या. सगळ्या गोष्टींमध्ये संपूर्ण परिवार जो आहे हा सुखावलेला होता. आता रात्री साधारणपणे 9-10 वाजता सगळेजण झोपी जायचे. आलिशान अशी संदेश आणि रूपाची बेडरूम होती. सजवलेली बेडरूम होती. सुसज्ज सुविधा असलेली बेडरूम होती आणि त्याच्यामुळे या रूममध्ये गेल्यानंतर रूपाला आल्हाददायक वाटायचं. त्यांची प्रत्येक रात्र ही पहिल्या रात्रीप्रमाणे साजरी करत होते. त्यामुळे ह्या दोघांना देखील सकाळी उठल्यानंतर ताजंतवानं वाटायचं, फ्रेश वाटायचं. आता अलीकडच्या काळामध्ये महिनाभरापासून सगळेजण त्यांच्या मागे लागलेले होते. आता इतकं सगळं जर छान झालंय, तर तुमच्या दोघांमध्ये आता तिसरा देखील येऊ दे. आपल्या वंशाला वारस येऊ दे. मग मुलगा-मुलगी कोणी असलं तरी चालेल, पण आम्हाला वर्षा 1.5 वर्षामध्ये बाळ आपल्या घरामध्ये हवंय, असं सगळेजण रूपाच्या मागे लागलेले होते. रूपा देखील मान खाली घालून खुदकन हसायची आणि लाजून स्वयंपाकघरामध्ये पळून जायची. आता हा जो मोती होता, या मोतीला रूपाची सवय होती. अ, रूपा माहेरी असल्यापासून तिच्या बेडरूममध्ये किंवा तिच्या अवतीभोवती असण्याची सवय होती. झोपताना देखील मोतीला कुशीत घेतल्याशिवाय तिला झोप येत नव्हती किंवा मोतीला देखील करमत नव्हतं. आता यांच्या बेडरूममध्ये संदेश आणि रूपा ज्यावेळेला एकत्र असायचे त्यावेळेला मोती मात्र हॉलमध्ये असायचा आणि तो आरडाओरडा करायचा. त्याच्यामुळे मग रूपा म्हटली, की "आता जर का याला माझी सवय आहे, तर मग आपण मोतीला आपल्यासोबत ठेवूया." आता संदेशने देखील मान्य केलंय.
हा जो मुका प्राणी होता हा त्याला काय त्रास करणार होता असं त्याला वाटत होतं. त्यांच्या बेडरूममध्ये दोघांसोबत आता तिसरा देखील आलेला होता. आता यांची जी रात्र होती ही फिरवली जायची. खूप प्रेमाने रूपा संदेशला जवळ घ्यायची, कारण मनासारखा जोडीदार तिला मिळाला होता. आता यांची जी रात्र होती ही साजरी करताना मोतीची मात्र अडचण वाटत होती, कारण मोती अधेमध्ये उठायचा आणि आरडाओरडा करायचा. पण हे सगळं आता सहन करायचं असं त्याने ठरवलेलं होतं, कारण जिच्यावर आपण प्रेम केलं आणि तिचं ज्याच्यावरती प्रेम आहे ती व्यक्ती आपल्या सोबत असण्याची संदेशला काही अडचण नव्हती. ज्यावेळेला दोघांचे संबंध यायचे त्यावेळेला मात्र मोतीला कसं तरी व्हायचं. तो वेगवेगळे आवाज काढायला लागायचा. काही गोष्टी त्याच्याही लक्षात येत होत्या. जरी मुका प्राणी असला तरी आपल्या मालकिणीसोबत काहीतरी चुकीचं चाललंय हे त्याच्या लक्षात येत होतं. मग तो काही वेळेला भुंकायचा. मालकिणीचा आवाज आला ती त्याला शांत करायची. मग तो शांत व्हायचा. पण एके दिवशी यांचे संबंध सुरू असताना आणि त्यावेळेला त्यांचे जे सुस्कारे होते किंवा त्यांच्या प्रणयाचे जे आवाज होते आणि रूपाचे जे आवाज होते हे ऐकून मात्र हा जो मोती आहे हा चिंतेत पडलेला आहे आणि त्याला असं वाटायला लागलेलं होतं की आपल्या मालकिणीसोबत कोणतरी काहीतरी चुकीचं करतंय, तिला मारहाण करते किंवा आपल्या मालकिणीसोबत जे समोर चाललंय हे चुकीचं आहे हे त्याला जाणवत होतं. आणि त्या दिवशी मात्र मोतीला राग अनावर झालेला आहे. त्यांचे संबंध शेवटच्या टप्प्यावरती असतानाच मोती तिथून उठलाय आणि तडक तो रूपा आणि संदेश ज्या बेडवरती होते त्या बेडवरती त्याने धाव घेतलेली आहे. काही काळाच्या आतमध्येच त्याने संदेशच्या पार्श्वभागावरती लचके तोडलेले आहेत. 3-4 चावे घेतलेले आहेत. आता कोणाला काही कळत नव्हतं की नक्की झालं काय. संदेश मात्र धाय मोकलून आता ओरडायला लागलेला होता. मोठ्या मोठ्यांदी बोंबा मारत होता. रूपा देखील आता बेडवरून बाजू झालेली आहे आणि त्याने समोर बघितलं तर मोतीचं जे तोंड आहे हे रक्ताने भरलेलं आहे. तिने काठी उचलले आणि 2 तडाखे त्या मोतीवरती वाजवलेले आहेत. एव्हाना आता घरची मंडळी देखील जागे झालेले होते. संदेश आणि रूपा खजील झालेले आहेत. समोरच्या मंडळींना सांगायचं काय, आता नितंबावरती असलेले चावे हे दाखवायचे कसे, असे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. पण धीर करून त्यांनी दार उघडले. समोर बघतायत तर विदारक अशी परिस्थिती होती. मोतीच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं आणि संदेशच्या जो कमरेखालच्या भागामध्ये रक्ताचे ओघळ वाहत होते. ताबडतोब या सगळ्या मंडळींनी त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. त्यांच्यावरती जी रेबीज वगैरे असतील या सगळ्यांनी उपचार झालेले आहेत आणि संदेशला अत्यंत अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या घरी आणलेलं आहे. पुढे काही दिवस त्यांनी आराम केला. पण मात्र जी झालेली घटना होती ही मात्र या दोघांच्याही मनातून जात नव्हती. आता मात्र रूपाने निर्णय घेतलाय की आपण जो पाळलेला कुत्रा आहे ज्याला आपण इतकं प्रेम लावलं त्याने आपल्या नवऱ्यावरती हल्ला केला आणि मग या सगळ्या गोष्टींच्या विचाराने तिने निर्णय घेऊन मग त्याला आपल्या माहेरी सोडलेला आहे. आणि त्याच्यानंतर मात्र संदेशने देखील तिला समजून घेतलंय. इथून पुढचा संसार दोघांनी सुखाने समाधानाने केलेला आहे. काही गोष्टी काही निर्णय हे विचारपूर्वक घ्यावे लागतात आणि जर काही निर्णय आपण विचारपूर्वक घेतले नाहीत तर मात्र कदाचित आपल्यावरती अशी पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. कुठल्या परिस्थितीमध्ये आपण कुणाला सोबत ठेवावं आणि कोणाला सोबत नाही ठेवावं हेच या घटनेवरून आपण शिकू शकतो. भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.